हॅलो, नमस्कार सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धीज सिम्पल लाईफ. मी समृद्धी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज एकदम मस्त अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. आणि रेसिपी कसली आहे तर ही रेसिपी आहे विदर्भचा स्पेशल काळा मसाल्याची रेसिपी. हा मसाला अगदी वर्सटाईल मसाला आहे आणि तुम्ही रस्सा भाज्यांमध्ये यूज करू शकता आणि चिकन आणि फिशमध्ये तर एक नंबर लागतो. आता या काळा मसाला म्हणजे अगदी छान खमंग भाजून असं घेतलेला मसाला आहे. ह्याच्यामध्ये मी अगदी इझी स्टेप्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि प्रत्येक डिटेल मी याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. अगदी तुम्ही वर्षभरसुद्धा हा मसाला टिकवू शकता, वर्षभर यूज करू शकता. तो कधीच खराब होत नाही, म्हणजे वर्षभर तरी तो खराब होणार नाही. अशा काही टिप्ससहित मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि याच्यापासून मस्त एक ती छान रस्सा भाजी पण बनवलेली आहे, तर तेही बघायला विसरू नका. ओके, आता इथे बघा मी तुम्हाला सांगते, मी सगळे मसाले घेतलेले आहेत. त्या मसाल्याचं तुम्हाला मी प्रमाण सांगून देते. इथे आपण थोडे बघा मी सगळे मसाले काढून घेतले, सगळी तयारी करून घेतली, म्हणजे पटापट आपल्याला ते पुढचे मसाला बनवता येईल. आता मी एक एक स्टेप्स सांगत जाते तुम्हाला. मी इथे 20 ग्रॅम घेतलं आहे चक्रफूल आणि हे आहे तिरफळ आहे. ह्याच्यामुळे फिशला वगैरे खूप छान फ्लेवर आणि चव येते. आता तिरफळ आपल्याला घ्यायचं आहे 10 ग्रॅम आणि नागकेशर पण 10 ग्रॅम घेतले. दालचिनी घेतली आहे 15 ग्रॅम, तेजपत्ते घेतले 20 ग्रॅम, काळी मिरी घेतली आहे 20 ग्रॅम, वेलची घेतली आहे 5 ग्रॅम, जायफळ घेतले, दालचिनी आधी दाखवली होती. इथे थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे, खोबरं घेतलं आहे 1 वाटी किसून, 5 ग्रॅम मी मोहरी घेतलेली आहे, बडीशोप घेतली 20 ग्रॅम, दगडफूल घेतलेलं आहे 20 ग्रॅम, जिरं घेतलेलं आहे 20 ग्रॅम आणि इथे खुर्चणीचे तीळ असतात ना, ते सुद्धा घेतलेत. हे बघा, हे नॉर्मल तिळांसारखे नसतात आपल्या, तर थोडेसे लांबडे असतात. त्याची चटणी बनवली जाते, छान खमंग चटणी होते. त्याची रेसिपी आपण नंतर बघू. इथे बघा ही खसखस घेतलेली आहे 20 ग्रॅम आणि एक मोठा तुकडा मी सुंठ असतं ना सुकलेलं आलं, हे आहे जायपत्री आणि मायपत्री, ते घेतलेलं आहे. आणि आपले बडी इलायची घेतलेली आहे, 7-8 घेतलेल्या आहेत. तर हे सगळं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगतच जाईन किती घेतलेलं आहे. तर तेल आता इथे आपल्याला 7-8 चमचे लागेल. थोडंसं तेल यूज करायचं आहे. बघा धणे घेतलेले, धणे 100 ग्रॅम धणे घेतलेले आहेत टोटल मी. आणि हे धणे आहेत ना छान भाजून घ्यायचे आहेत. आता काळा मसाला याचं विशेषणच ते आहे की तो मसाला काळा आहे. आणि काळा कसा होतो तर हे छान आपण भाजून घेतो ना, जे मसाले खमंग अगदी छान गोल्डन कलरवरती आणि एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आणि मगच त्या मसाल्याचा कलर काळा होतो. आणि जेवढं भाजून आपण छान बारीक गॅसवर घेऊ तेवढा त्याचा फ्लेवरसुद्धा एकदम छान होतो. आता इथे 20 ग्रॅम मी घेतलेली आहे बडीशोपसुद्धा छान खमंग भाजून घ्यायची. आपण काय करायचं, प्रत्येक मसाला असा वेगवेगळा असतो, तर साधारण सारखे मसाले असतात ना ते एका वेळेला आपण भाजू शकतो. बडीशोप थोडी भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे 20 ग्रॅम जिरं घेतले, नॉर्मल जिरं, आणि 10 ग्रॅम शहाजिरं घेतले आणि ते छान बघा एकदम गुलाबी रंगावरती भाजून घेतलं आहे. हे सगळे मसाले कमी गॅसमध्येच भाजून घ्यायचे आहेत, कमी गॅसवरती. आणि पॅनला लागलेले असतात ना तर ते पुसून घेत जा वेळोवेळी, नाहीतर ते करपल्याचा फ्लेवर मसाल्यांमध्ये. पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे, प्रत्येक वेळी मी थोडंसं तेल टाकते. 5 ग्रॅम वेलची टाकलेली आहे आणि 20 ग्रॅम मी काळी मिरी टाकलेली आहे. ओके, आणि त्याच साईजची आहे बघा तिरफळ आहे ना, तर तिरफळ 10 ग्रॅम घेतलं होतं. 20 ग्रॅम आपण घेतलेलं आहे चक्रफूल. ओके, आणि इथे 10 ग्रॅम घेतली होती मी लवंग घेतलेली 10 ग्रॅम आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे नागकेशर. टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जी मोहरी असते ना ती मोहरी टाकलेली आहे. आता मोहरी लगेच तडतडायला लागते, तर मोहरी तुम्ही असं करा की मोहरी सुकीच भाजा. आणि मी छान मस्त भाजून घेतलं होतं. हे सगळं साधारण एकाच्यात भाजलं जाणार आहे. तर बघा आपली जी वेलची आहे ना ती वेलची छान अशी फुगते, म्हणजे ती छान भाजली गेलेली आहे. आता हे जे वेलदोडे म्हणतात ना याला, बडी इलायची घेतलेली, 7-8 बडी इलायची घेतलेली आहे आणि 10 ग्रॅम आपण घेतली होती ही दालचिनी आणि बडी इलायची थोडीशी भाजून झाली. मग त्याच्यामध्ये मी एक जायफळ अख्खं घेतलं होतं मोठ्या साईजचं, ते टाकलं आणि सुंठ टाकली. हे पण सगळं छान गोल्डन कलरवरती भाजून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दगडफूल. आता दगडफूल आपण किती घेतलेलं आहे तर दगडफूल 20 ग्रॅम घेतलेलं आहे. दगडफूल छान भाजून घ्यायचं आणि जायफळ आणि जे आपलं सुंठ होते ते बाजूला काढून ठेवले, कारण ते चेचून आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत, नाही तर मिक्सर खराब होईल. आता हे सगळं पॅनला लागलेलं असतं ना थोडं, तर पॅन मी पुसून घेतला आणि तेल न टाकता मी खोबरं भाजून घेते. तर खोबरं भाजताना काय करायचं आहे,
खोबरं सुक्कंच भाजायचं आहे. 1 वाटी खोबरं होतं ते किसून घेतलेलं आहे. छान किसून घ्यायचं म्हणजे छान भाजतं. बारीक गॅसवरतीच बघा मी खोबरं एकदम गुलाबी रंगावरती भाजून घेतलं आहे. कारण की खोबरं जर आपण कमी भाजलं किंवा खराब क्वालिटीचं खोबरं घेतलं ना तर मसाला खराब होतो. मसाल्याला असा खूपट वास येतो. आता तीळ घेतलेले आहेत ना, तीळ 20 ग्रॅम घेतलेले आहेत. खसखस 20 ग्रॅम घेतलेली आहे. ते सगळं टाकलेलं आहे. खुरचणीचे तीळ असतात ना ते 20 ग्रॅम घेतलेले आहेत. हे सगळं टाकून घेतलेलं आहे. खसखस मला वाटतं 10 ग्रॅम आहे. आता ते थोडं भाजून झालं मग त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर अशी मेथी घेतली होती. ती मेथी टाकली. जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये 10 ग्रॅम कसुरी मेथी होती ना, ती कसुरी मेथी पण मी टाकून घेतलेली आहे. ओके, कसुरी मेथी आपण आता याच्यामध्ये मी काय टाकलं आहे, मायपत्री जायपत्री टाकलं आहे. छान भाजून घ्यायचं, करपवायचं नाही आहे. ह्यावेळेला मी काय केलं, मध्येच थोडा गॅस बंद करून घेते जर पॅन तुमचं खूप गरम झालं असेल ना तर. आणि मायपत्री जायपत्रीचा असा चुरा करून घेतला मी छान गरम झाल्यावरती. पण कुठेही आपल्याला मसाल्यांमध्ये ओलसरपणा ठेवायचा नाही आहे. ज्या ओलसरपणा राहिला तर खराब होतात. काही लोकं म्हणतात अगदी हलकेच तुम्ही मसाले गरम करून घ्या, तर नाही. बारीक गॅसवरती मसाले छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे त्याचं ऑइल रिलीज होतं आणि अगदी वर्षभर ठेवले तरी मसाले खराब होत नाही. हे सगळं मी आता बाजूला काढून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकला आहे. तेजपत्ता काय थोडंसं भाजताना असे अख्खे तेजपत्ते असतात ना, तर तुम्ही कैचीने कापून घेऊ शकता. तेजपत्ता बघा अगदी छान चुरा होईपर्यंत खमंग झाला. तोपर्यंत मी बाजूला मसाले ठेवले होते ना, ते इकडे या बाजूला घेतले आणि ते सगळे मिक्स करून घ्यायचे. आता हे मसाले काय करायचे आपल्याला, हे पूर्णतः मसाले थंड झाले पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा आपण एक जायफळ घेतलं होतं आणि सुंठ घेतली होती, ती मी चेचून घेतली आणि ती या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यात तेजपत्ता मिक्स करून घेतला. पॅन थंड झालेला आहे. पॅन थंड झालेल्या पॅनमध्ये 2 चमचे खडे मीठ घेतलं होतं. तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर नॉर्मल मीठ असतं तेही घेतलं तरी चालेल. ते बंद पॅनमध्येच भाजून घेतलं आहे. कधी कधी मिठामध्ये सुद्धा ओलसरपणा असतो, तर तो निघून जावा म्हणून. आणि मग मीठ थंड झाल्यावर ह्या मसाल्यांमध्ये ॲड केलं. मसाले पूर्णतः थंड झाले. मग मिक्सरला लावून घेतले छानपैकी. एकदम फाईन पीठ नाही करायचं आपल्याला, थोडासा दरदरीतपणा त्याला असला ना की त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि आपण जे ग्रेव्ही वगैरे बनवतो त्यामध्येही खूप छान लागतात हे मसाले. तर बघा थोडासा जाडसरपणा आहे मसाल्याला, एकदम फाईन असा मसाला झालेला नाही आहे. आता मी 2 बॅचमध्ये मसाला करून घेतला होता. मोठं मिक्सर आहे. छोटं मिक्सरचं भांडं खराब झालं आहे, मग मोठ्या मिक्सरमध्ये लावलं. खरं तर छोट्या मिक्सरमध्ये खूप छान होतात मसाले. आणि आधी 1 बॅच केली होती. हे सगळं दोन्ही ना असं मिक्स करून घेतलं म्हणजे सगळे मसाले सगळीकडे असे छान मिक्स झाले पाहिजे. ते छान मिक्स करून घेतले आणि रंग बघा त्याचा किती छान आलेला आहे काळ्या मसाल्याचा. आणि जसा पाहिजे तसाच आहे. अतिशय उत्कृष्ट रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही ह्याला वर्षभर ठेवू शकता. कधीच खराब होत नाही वर्षभर. खोबऱ्याचाही तुम्हाला खूपट असा वास येणार नाही. आणि हा मसाला टाकला ना की जरी कमी तेलामध्ये बनवलेलं जेवण असेल ना तरी त्या जी ग्रेव्ही बनवतात त्याला एक मस्त तर्री येते. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याचा. मी आता तुम्ही स्किप करू नका. मी मस्त पुढे एक रेसिपी दाखवणार आहे की आपण असं सुकी मच्छी बनवून दाखवते मी या मसाल्यामध्ये. तर एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे ही. आणि त्याचा रंग इतका छान आलेला आहे, अगदी नावाप्रमाणे काळा मसाला आहे. विदर्भ स्पेशल रेसिपी बनवली आहे मी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुढे मी तुम्हाला रेसिपी दाखवतेच आहे. तर मी 3 बॉटल भरून ठेवल्या होत्या. टेक्स्चर पण याचं खूप छान आलं आहे. आणि मी एक नेहमी रेग्युलर यूज करते ना तर ती छोटी बॉटल आणि दुसऱ्या 2 बॉटल अशा भरून म्हणजे छान क्वांटिटी झाली. एक 6-7 महिने मला आरामात पुरेल. अजूनही दुसरे मसाले बनवायचे आहेत. ही अर्धा किलोची बॉटल आहे. ही काचेची बॉटलमध्ये भरून ठेवले. आणि ही छोटी बॉटल माझी रोजची असते, जेवणामध्ये यूज करते मी. छोटा चमचा असतो त्याच्यात ठेवलेला. तर हे आता आपण बाजूला ठेवूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी मी सुकी मच्छी असते ना ती दाखवते. थोडंसं तेल घेतलं, एकदम 2 चमचेच तेल घेतलेले. मी थोडं ट्राय करते की कमी तेलामध्येच आपली रेसिपी बनली पाहिजे आणि जेवण खूप छान होतं कमी तेलामध्ये पण. आता याच्यामध्ये मी 2 चमचे म्हणते 2 कांदे मीडियम साईजचे बारीक कापून घेतले होते ते टाकलेले आहेत. आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. आता सगळ्यात ना ही आपली फोडणी महत्त्वाची असते आपण काही बनवतो तेव्हा. ही बघा ही सुकी मच्छी आहे. ह्याला काड म्हणतात आमच्याकडे, आम्ही ह्याला काड असं म्हणतो. एक प्रॉन्स असतात ना ते छोट्या साईजचे असतात बघा, ते सुकवल्यानंतर असे होतात. ते एक 15-20 मिनटं आधी मी भिजत घातले होते. तर मी काय सांगते, फोडणी आहे ना, फोडणी नेहमी अशी खमंग बनवून घ्यायची कारण हेच फोडणीवरतीच पुढची सगळी चव असते.
तर कांदा परतताना जरा कमी तेल असलं ना तर त्याला वेळ खूप लागतो कांदा छान गोल्डन व्हायला. कांदा गोल्डन झाला की मगच त्याच्यामध्ये तुम्ही पेस्ट टाका. मी आलं लसणाची पेस्ट नाही बनवली, फक्त 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यात टाकल्या. मस्त परतवून घ्यायचं आहे. आलं असेल तर आलं पण टाका. आणि छान ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर मसाला टाकलेला आहे 3 चमचे, छोटे चमचे आहे बघा माझ्याकडे. हां, मी मसाल्यामध्येच ठेवलेले असतात. आणि ह्या छोट्या चमच्यानी आपला जो बनवलेला काळा मसाला आहे ना, तो मी याच्यामध्ये 1-2.5 चमचे टाकलेला आहे. आता तुम्ही बघाल ना, इतकं कमी तेल आहे तरी किती छान तर्री येते याला शेवटी. तर शेवटपर्यंत बघत राहा. हा मसाला भाजून घ्यायचा. वाटलं तर करपतं असं वाटलं तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. मी मस्त छान परतवून घेतलेलं आहे. आणि मग मच्छी काय केली, आपण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पिळून आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याच्यात मी विचार करतो बटाटा टाकू की नको टाकू, कारण हल्ली असं होतं की बटाटा खात नाही जास्त, पण बटाटा टाकल्यामुळे चवीमध्ये खरंच खूप फरक पडतो. मग मी एक बटाटा साईडला सोलून घेतला आणि मग म्हटलं तो आपण याच्यामध्ये टाकूया. मग बटाट्याचे पण तुकडे करून घेतले आहेत बघा. असा एक मीडियम साईजचाच बटाटा घेतला होता. टाकू नको टाकू टाकू नको टाकू असं विचार करत होती, मग शेवटी टाकला कारण चव खूप छान येते. आणि हे छान सगळं परतवून घेतलं आणि 1-2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून दिलं, वाफ दिली त्याला. ओके. आता याच्यामध्ये मी 2 वाट्या असं पाणी घातलेलं आहे. तुम्ही कशाबरोबर खाणार आहात, राईसबरोबर की भाकरीबरोबर तसं ठरवा. आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा. वाटलंच तर टोमॅटो पण टाकू शकता, पण मला नुसतं कांद्यावर केलेलं आवडतं. याच्यावर मी मिक्स करून घेतलं सगळं आणि झाकण ठेवलं. आणि 2 वेळा त्याला झाकण ठेवून छान वाफ काढली होती. आता एकदा मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा सगळं. बघताय तुम्ही रंग किती छान आलेला आहे ग्रेव्हीला आणि तर्री पण येते त्याच्यावरती, तेल सुटते. मग एक 4-5 कोकम टाकले. आमसुलं असेल ना तर आमसुलं टाका, ते खूप छान लागतात, एकदम भारी लागतात. तर मी आत्ता कोकम टाकलं आहे किंवा चिंच टाकली ना तरी पण चालते. परत झाकण ठेवून छान वाफ काढली आणि मस्त झालं आहे. पाणी आटलं आहे बघा, एवढंच मला पाहिजे होतं. कन्सिस्टन्सी पण खूप छान आली आहे. तर्री आलेली तुम्हाला दिसत असेल साईडला. तर रंग पण खूप छान येतो. याच्यात कोथिंबीर थोडंसं चवीपुरतं अजून कमी होतं तर मीठ टाकलं आहे. आणि अशी मस्त खमंग अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, हा मसाला ट्राय करून बघा. आणि अगदी ऑथेंटिक रेसिपी शेअर केली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक अँड